307 मधील आरोपी आहेत. सर काय सांगाल या घटनेवर? एक मिनिट. हॅलो. हो हो ठीक आहे. ओके ओके. सर काय काय घटना आहे? लाईव्ह होते. 4 फेब्रुवारी 2026 रोजी संविधान चौकामध्ये एका बेकायदेशीर जमावाने कोयत्या हातामध्ये 4 ते 5 जणांनी कोयते आणि सुरे घेऊन 2 लोकांना त्या ठिकाणी मारहाण केली होती. त्याचा गुन्हा नोंद करून हा गुन्ह्याचा तपास चालू आहे. गुन्ह्यातील आरोपीला अटक केलं असून त्यांच्याकडून गुन्ह्याचं घटनास्थळ, त्याचबरोबर त्यांनी इतर आरोपींना कुठून सोबत घेतलं, त्याचबरोबर हत्यारे कुठून घेतले, याबाबतचा तपास सध्या चालू आहे. सर, आज तुम्ही आरोपीची म्हणजे दिंड काढलाय, काय सांगाल तुम्ही या आरोपीची दिंड काढलाय? काय दिंड नाही, त्याचा अर्थ वेगळा आपण काढू नये. हे गुन्हेगारांनी जो गुन्हा केलेला आहे त्याचा तपास आहे हा. त्यांच्याकडून सगळी घटनेची माहिती पोलीस कस्टडी दरम्यान आम्ही घेत आहोत, जेणेकरून यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त पुरावे जमा करून चांगल्या प्रकारचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करता येईल आणि ह्यांना न्यायालयामार्फत शिक्षा कशी होईल त्यासाठी चांगले पुरावे आपण जमा करत आहोत, जेणेकरून या गुन्ह्यातील जी पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल आणि समाजामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते कमी होईल. यासाठी पोलीस प्रयत्न करत आहात, हमेशा सज्ज आहेत. त्यामुळे कुणीही न घाबरता असे बदमाश लोक असतील त्यांच्या विरुद्ध तक्रारी दिल्या पाहिजेत. त्यांना कुठल्याही प्रकारे पाठीशी न घालता, त्यांना न घाबरता आपण समोर येऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद.